पिंपळखुटा येथे जल अर्पण दिवस उत्साहात साजरा। पंचायत समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे जल अर्पण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आपल्या गावाचा सन्मान या भावनेतून आयोजित या उपक्रमात ग्रामस्थांनी जलपुरवठा व्यवस्थेची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याचा संकल्प केला। कार्यक्रमादरम्यान गावातील पाणी पुरवठा यंत्रणेचे महत्त्व, तिचे सुयोग्य नियोजन व देखभाल याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून तिचं जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आले। जलसंधारण, पाणी बचत तसेच स्वच्छ पाणी पुरवठा या विषयांवरही सखोल चर्चा झाली। ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत जलपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला। पाणी वाचवा, पाणी जपा हा संदेश देत भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याचं आवाहन करण्यात आलं। या उपक्रमामुळे गावात जलव्यवस्थापनाबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाली असून ही मोहीम सातत्याने राबवण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत पिंपळखुटा व सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे। आणि भविष्यात होणारी पाणी टंचाई टाळा। पाणी वाचवा, पाणी जिरवा। पाणी वाचवा, पाणी जिरवा। आम्ही आज सगळे तरी आम्ही सर्व महिला इथे प्रतिज्ञा घेतो की आम्ही पाण्याचा जपून वापर करू आणि इतर सर्व महिलांना सुद्धा जपून वापर करण्यास सांगू। दिलेल्या पाण्यामध्ये सहा ने आपला पीएच येतो, जनरली 6.5 येतो ना। हा तसंच असतं। आता मला एक सांगा, नाही दिसतंय ना ते हे बरं, हे डोळ्याला दिसतंय पण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक चार्ट पाण्यामध्ये किती प्रमाणात दोन तीन टाकल्यानं क्लोरीन नसणं अति घातक असतं आणि अति प्रमाणात क्लोरीन असणं तेही शरीरासाठी घातक असतं। त्यामुळे ही टेस्ट घेऊनच पाणी सोडलं जातं, म्हणजे तुम्हाला येणारं पाणी ते मुबलक प्रमाणात आणि योग्य पोहोचवण्याचा प्रयत्न हा आमच्या जलसुरक्षा, आरोग्य सेवा आणि ग्रामपंचायत मार्फत केला जातो।